यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मुंबई महानगरपालिकेच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या, त्याचबरोबरीने मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षा, या विभागाच्या कार्यतत्पर कार्यसम्राज्ञी नगरसेविका राखीताई जाधव, राखी दीदी यांच्या आयोजनाखाली क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय। सतीश अण्णा सालियन या क्रीडा स्पर्धेच्या आयोजनामध्ये, त्याचबरोबरीने घाटकोपरचे लिजंड खेळाडू चेतन चाचा या क्रीडा स्पर्धेच्या आयोजनातील एक महत्त्वाचे घटक देखील आहेत। तर दोन्ही टीमला विनंती, आपण लाईनअप करायचं आहे। मान्यवर या ठिकाणी खेळपट्टीचं पूजन करतायत। सतीश अण्णा सालियन, चेतन चाचा, सर्व आमचे संतोष भाऊ असतील, विजय लोखंडे सर, कळमकर साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा पहिल्याच मॅच मध्ये जर पाहिलं तर अनिकेत राऊत विरुद्ध शाहिद यांना आपण पाहणार आहोत। शशीधर सालियन देखील या ठिकाणी येत आहेत। घाटकोपर पंतनगरची ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आज 12वी रात्र आहे। 11 रात्र या ठिकाणी 128 टीम मध्ये स्पर्धा झाली आणि आज 12व्या रात्रीत या क्रीडा स्पर्धेमध्ये व्यावसायिक गटाचा समावेश करण्यात आलाय। या विभागाच्या कार्यतत्पर कार्यसम्राज्ञी नगरसेविका आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई महानगरपालिकेच्या गटनेत्या, त्याचबरोबर मुंबई विभागीय कार्याध्यक्षा राखीताई जाधव, राखी दीदी यांच्या आयोजनाखाली स्पर्धा आपण पाहतोय। चेतन चाचा या, कळमकर साहेब आहेत, त्याचबरोबरीने बादल बिजली बरखा म्हणा, राज कपूर मेमोरियल ट्रॉफी मध्ये देखील ज्यांनी मॅन ऑफ द सिरीज घेतलंय असे चेतन चाचा या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते खेळपट्टीचं पूजन केलं जात आहे। तर दोन्ही टीमला विनंती आहे, लाईनअप करून घ्या, आपण टॉस करणार आहोत। शाहिद 2 वर्षापूर्वी या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजची बाईक शाहिद या ठिकाणी जिंकली होती। गेल्या वर्षी जर पाहिलं तर फरहान, त्या अगोदर शाहिद, फरमान, त्या अगोदर शाहिद आणि त्या अगोदर महेश म्हात्रे वयाळ यांनी देखील या मैदानामध्ये मॅन ऑफ द सिरीजची दुचाकी जिंकली। परंतु यावर्षी मोटरसायकल नाही आहे, यावर्षी 4 व्हीलर कार आहे मॅन ऑफ द सिरीजला। आणि ती 4 व्हीलर कार कोणाला मिळणार याची उत्कंठा सर्वांनाच लागली आहे। कळमकर साहेब, चेतन चाचा, शशीधर सालियन, संतोष भाऊ, खेळपट्टीचं पूजन केलं जात आहे। मुंबईतील एक महत्त्वाचं क्रीडांगण, ज्या मैदानात खूप मोठ्या प्रमाणावर क्रिकेट खेळलं जातं, ज्या मैदानातून खूप सारे क्रिकेटर्स देखील घडताना आपल्याला पाहायला मिळालेत। ही स्पर्धा 70 स्पोर्ट्सवर लाईव्ह दाखवण्यात येते। त्याचबरोबर या स्पर्धेचे किट जे आहेत ते 70 स्पोर्ट्सने डिझाईन केलेले आहेत। आणि यावर्षी 10 लाख रुपये पहिला क्रमांकाचा पुरस्कार आहे, दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार 5 लाखाचा आहे। कोण जिंकणार ही स्पर्धा याची उत्कंठा सर्वांनाच लागली आहे। आणि मुंबई महानगरपालिकेच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या तथा मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षा राखीताई जाधव, राखी दीदी, घाटकोपरच्या कार्यतत्पर कार्यसम्राज्ञी नगरसेविका यांच्या आयोजनाखाली क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय। त्याचबरोबर व्योम देखील या ठिकाणी उपस्थित राहतोय, ज्यांनी नुकतंच एक सेंचुरी देखील ठोकली आहे। नाहूर या ठिकाणी ज्यांनी शतक देखील केलं, राखी दीदींचे चिरंजीव आम्ही कळमकर साहेब, गणपती बाप्पाकडे आम्ही जरूर प्रार्थना करतोय की गणपती बाप्पा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी क्रीडा स्पर्धा निर्विघ्नपणे पार पडू दे। गणपती बाप्पा मंगल मूर्ती। चेतन चाचा, मुंबई आणि महाराष्ट्र क्रिकेटमधील दिग्गज नाव, ज्यांनी राज कपूर मेमोरियल ट्रॉफीमध्ये देखील मॅन ऑफ द सिरीज मिळवलंय। त्याचबरोबर बादल बिजली बरखा या देखील 80च्या दशकातील मोठ्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज घेतले असे चेतन चाचा, शशीधर सालियन आपणास देखील विनंती असेल। रोशन भाऊ या।
या विजय विजय लोखंडे या. काल आपल्या फिरकीची जादू चालली. या पाटील साहेब या. संतोष पाटील साहेब.
मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षा आणि घाटकोपर पंत कार्यतत्पर कार्यसम्राज्ञी नगरसेविका राखीताई जाधव राखी दीदी यांच्या माध्यमातून अंपायर्सना देखील विनंती, आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. अंपायर्स, गतवर्षीप्रमाणे याही वर्षी राष्ट्रवादी चषक 2022 आपण पाहतोय. ज्या स्पर्धेचं पहिलं पारितोषिक 10 लाख आहे, ज्या स्पर्धेचा दुसरं पारितोषिक 5 लाख आहे आणि ज्या स्पर्धेमध्ये मालिकावीर म्हणून यावर्षी 4 व्हीलर कार आहे, अशी क्रीडा स्पर्धा यावर्षी लीग फॉर्मॅटने खेळवली जाते. या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून संपूर्ण भारतभरातील 12 संघांचा सहभाग, लीग पद्धतीच्या मॅचेस आणि आज या ठिकाणी पहिल्या मॅचचा या ठिकाणी नाणेफेकीचा कौल होणार आहे. उद्घाटनीय सामना असणार आहे TWJ डॉमिनेटर गुहागर आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर या ठिकाणी टीम खेळताना पाहिलं मिळेल गोविंद युनायटेड राहुल 11 रायगड या संघाची मॅच या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. आमचे सर्व ऑफिशियल पंच PC पाटील सर, करुणा कोटियन सर, त्याचबरोबरीने शशी साठम सर आणि अनिल आवळेगावकर सर, जे आमच्या घाटकोपर पंतनगरचेच आहेत, त्या सर्व पंच पॅनल देखील आमचं या ठिकाणी उपस्थित राहत आहे. हा पंकज या, अमय तेली, आपण देखील विनंती आहे सर्वांनी या ठिकाणी यायचं आहे. संतोष परब मी ज्यावेळेला सांगेल त्यावेळेला राष्ट्रगीत ऑन करायचं आहे. हा, लगेच नाही, टॉस पहिला होणार आहे. अनिकेत, दोन्ही टीमचे कॅप्टन अनिकेत, चला टॉस साठी या. चेतन चाचा, कळमकर साहेब आणि या ना चाचा, तुम्ही सुद्धा या. व्योम सुद्धा या ठीक आहे. राखी दीदींचे चिरंजीव अंकुर सिंग कॅप्टन आहेत आणि दुसऱ्या बाजूला अनिकेत, या लवकर प्लीज. सहा ओव्हरची मॅच असेल. दोन्ही टीम लिस्ट आपल्या एकमेकांना द्यायच्यात. प्लेइंग 11 ठीक नाही केली का? हां केली. हां, ये पहले कर रहा है ना? हां, मेरा टिक मार्क किया वो है. आपका कैसा है? आपका कौन सा 11 खेल रहा है? ऊपर का पहला 11, फर्स्ट 11 खेल रहा है. हां, गेल्या वर्षी चॅम्पियन राहिली होती या ठिकाणी टीम रायगड. पहिल्याच मॅच मध्ये या ठिकाणी उतरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी या कंपल्सरी चेस हा नियम असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष कळमकर साहेब, TWJ डॉमिनेटर संघाचे कॅप्टन, आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर टीम एका बाजूला अनिकेत राऊत, दुसऱ्या बाजूला अंकुर सिंग. टॉस केला जातोय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष कळमकर साहेब यांच्या शुभ हस्ते. अंकुर सिंग एका बाजूला आहेत. राष्ट्रवादी चषक 2022 चा टॉस केला जातोय. टेल्स कॉल केलाय. टेल्स है. अंकुर, क्या कहेंगे? राष्ट्रवादी ट्रॉफी पिछले साल आप चैंपियन रहे थे, इस साल क्या तैयारी से आए इस टूर्नामेंट में और क्या फैसला होगा टॉस जीतने के बाद? सर फील्डिंग करें हम लोग और बहुत ही शानदार टूर्नामेंट है. हम लोग कोशिश करेंगे फिर से चैंपियन बने. बहुत सारी शुभकामनाएं आपको. अनिकेत, TWJ डॉमिनेटर मागील 2 वर्षात मोठमोठ्या स्पर्धांमध्ये हा संघ आम्हाला आवर्जून पाहायला मिळतोय. काय तयारीनिशी राष्ट्रवादी चषकामध्ये तुम्ही दाखल झालेला आहात? मागच्या वर्षी सुद्धा ही टुर्नामेंट खेळलो होतो. खूप छान वाटते टुर्नामेंट खेळायला आणि यावर्षी सुद्धा जरा वेगळं पण वाटते. जरा लाईट्स वगैरे जास्त आहे आणि ग्राउंड सुद्धा छान बनवलं आहे, तर मजा येईल खेळायला. आपल्याला देखील आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा असतील. सर्वांना विनंती, आपण आहे त्या ठिकाणी जागेवर पाठीमागे जायचं आहे. आपण राष्ट्रगानाने या स्पर्धेला सुरुवात करणार आहोत. अंपायर 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 सर्वांना विनंती आहे
विनंती आहे, आपण आहे त्या ठिकाणी जागेवर उभं राहायचं आहे. जर आपण कॅप परिधान केली असेल तर त्या रिमूव्ह करायच्या आणि भारताच्या राष्ट्रगानासाठी आपल्याला सज्ज व्हायचं आहे. आमचे डीजे मास्टर सज्ज आहात का? एक साथ सावधान. एक एक साथ राष्ट्रगीत शुरू कर. भारत माता की. तर काही क्षणातच राष्ट्रवादी चषकाला सुरुवात होईल. 70-70 स्पोर्ट्सवर आपण या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज पाहणार आहोत. पहिली मॅच काही क्षणातच आपल्या समोर. राष्ट्रवादी चषक 2022. चला विनंती असेल व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सर आणि कुणालजी दाते. मेहताब अवध 11 नीलेश दादा बिनताड़े धनकवड़ी पुणे एंजल कोलकाता दोनों टीमों से विनती है रिपोर्टिंग करना है.
हेलो हेलो। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। दोस्तों, आप देख रहे हैं राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी राष्ट्रवादी चषक 2022। आयोजक कार्याध्यक्ष मुंबई विभागीय राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सम्माननीय राखी जाधव जी, भारत के माजी कृषि मंत्री और क्रिकेट पर जिनका बहुत प्रेम है, ऐसे हिंदुस्तान के क्रिकेट का गहना कहे जाएंगे और भारतीय क्रिकेट के मसीहा सम्माननीय शरद चंद्र जी पवार साहब के जन्मदिन के उपलक्ष्य में आयोजित इस प्रतियोगिता में आप सभी का हार्दिक स्वागत है। मेरे साथ जुड़ चुके हैं कुणाल दाते, आपका भी हार्दिक स्वागत है। हमारे साथ बने रहेंगे कुणाल जी और चंद्रकांत जी। पहला मुकाबला होने जा रहा है। सबसे अच्छी बात है कि इस साल जो लाइट की व्यवस्था है वो बहुत ही बेहतरीन है। मैदान का ऐसा कोई कोना नहीं जहाँ पर बिजली पहुँची नहीं है। बहुत ही बढ़िया पावर प्ले है और उसका जो सर्कल बनाया गया है पहले 2 ओवर के लिए एक परफेक्ट मैदान की शोभा में अभिवृद्धि करता हुआ, और टूर्नामेंट का ब्लॉकबस्टर मुकाबला यानी कि TWJ डोमिनेटर गुहागर पालघर और उनके विपक्ष में खेलने वाली टीम है गोविंद यूनाइटेड रायगढ़। सो ये दोनों टीमों का हार्दिक स्वागत है। प्रत्येक टी शर्ट के ऊपर आप देख सकते हैं 70-70 का लोगो है, राखी जाधव जी इनका नाम है, और बहुत ही बढ़िया टी शर्ट्स, ट्रैक पैंट्स। लाइव टेलीकास्ट जो है ये 70-70 के यूट्यूब चैनल पर आपके सामने पहुंचाया जाएगा। 12 टीमों के बीच में पहली बार लीग फॉर्मेट घाटकोपर में पहुंचता हुआ 10 लाख रुपए पहला इनाम, दूसरा इनाम 5 लाख रुपए, बेस्ट बॉलर, बेस्ट बैटर, बेस्ट फील्डर के लिए साइकिल, मैन ऑफ द टूर्नामेंट के लिए 4 व्हीलर गाड़ी, हर मैच के लिए मैन ऑफ द मैच, बिल्कुल फ्लोरोसेंट कलर के स्टंप्स और उसके ऊपर डिजिटल बेल्स, बैठने के लिए दर्शकों के लिए बनाई गई दर्शक दीर्घाएं यानी कि व्यूअर्स गैलरी, बाजू से गुजरती हुई पंतनगर की सड़क, पंतनगर के हाई राइज टावर्स, पंतनगर के वैभव की गवाही देते हुए कि पूरे मुंबई के साथ घाटकोपर का विकास हो रहा है, पंतनगर का विकास हो रहा है, और पंतनगर के आचार्य अत्रे मैदान में यह प्रतियोगिता की शुरुआत होने जा रही है। तो मेरे साथ कुणाल दाते जुड़ चुके हैं। कुणाल, आपका हार्दिक स्वागत है। इस साल राष्ट्रवादी चषक से आपकी क्या उम्मीदें रहेगी? भरपूर जास्त अपेक्षा आहेत या वर्षीच्या राष्ट्रवादी चषक 2022 पासून, कारण देशाचे माजी कृषी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या 83व्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन राखी दीदी यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर या स्पर्धेची प्रतीक्षा अखंड टेनिस क्रिकेट विश्वाला नेहमीच असते, आणि आता ती प्रतीक्षा संपली आहे, कारण पहिला सामना अगदी थोड्याच वेळामध्ये तुमच्यासमोर सुरू होतोय। दोन्ही पंच आता दाखल झालेले आहेत आणि पहिल्या लढतीकडे आपण आता लक्ष वेधणार आहोत। या स्पर्धेची आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिल्यांदा लीग फॉर्मॅटमध्ये 12 संघाच्या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाणार आहे। 10 लाख रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक, 5 लाख रुपये द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आणि मालिकावीरासाठी एक 4 व्हीलर कार या स्पर्धेमध्ये देण्यात येणार आहे। त्याच्यामुळे विशेष चर्चा या स्पर्धेची त्याच्यामुळे देखील राहिलेली आहे। आणि आता सलामीची जोडी TWJ पालघर गुहागर कडून सज्ज झाली आहे। ओमकार देवीदास देसाई सध्या आपल्या स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतात आणि मुंबईचा क्रिकेटचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं। पाहूया आज या मैदानावर त्याच्या बॅटमधून रनची अपेक्षा असेल। दो ओपनिंग बैटर्स आ चुके हैं। 12th मैन कमेंट्री बॉक्स में आना जरूरी है, ऑल ओवर इंडिया से, मतलब केवल महाराष्ट्र से नहीं, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, पंजाब, हरियाणा, यहाँ से खिलाड़ियों को आप खेलता हुआ देखेंगे। और ये मुंबई के कॉस्मोपॉलिटन कल्चर की सबसे बड़ी बात है। सर्वधर्म संभाव ये मुंबई की पहचान रही है। ये वो शहर है जहाँ पर आप भूखा जाग सकते हैं लेकिन भूखा सो नहीं सकते। यहाँ हर हाथ के लिए काम है। और जहाँ तक घाटकोपर का सवाल है,
हमारी राखी दीदी इतना बढ़िया काम करती आ रही है, उनकी जो टीम है, आज राखी दीदी हर साल उनके ऊपर जिम्मेदारियां पार्टी द्वारा बढ़ाई जा रही है और इस वक्त मुंबई कार्याध्यक्ष है, मुंबई विभागीय राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की, वो कमान संभाल रही है। माजी नगर सेविका और गठन नेता के रूप में उन्होंने काम किया है। घाटकोपर का ऐसा कोई घर नहीं जहाँ राखी दीदी का नाम न पहुंचा हो। घाटकोपर और मुंबई की जो समस्याएं हैं उसके ऊपर उसका अच्छा अध्ययन है और उनके पास टीम है समस्याओं को सुलझाने के लिए। और इसलिए आज राखी दीदी जब कोई भी विषय को लेकर महासभा में बात करती है या फिर कमिश्नर के साथ उनकी बात होती है या फिर सीनियर लीडरशिप के साथ जब वो बात करती है तो बहुत शिद्दत के साथ वो समाज के अलग अलग प्रश्नों को वाचा देती है। पहला ओवर लेकर आ रहे हैं अंकुर सिंह, हाल ही में ओडिशा में मॅन ऑफ द टूर्नामेंट का अवॉर्ड हासिल किया। सर हरी सर एकच मिनिट घेतोय। 6 ओव्हरची मॅच असेल, पहिल्या 2 ओव्हर पॉवर प्लेच्या असतील, पहिल्या पॉवर प्लेमध्ये 2 खेळाडू बाहेर असतील, दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये 3 खेळाडू बाहेर असतील। बॉल कधीही गेला तर नवीनच बॉल मिळेल याची नोंद घ्यायची आहे। त्याचबरोबरीने कंपल्सरी चेस हा नियम असेल। हरी सर तो अंकुर सिंह और उनके सामने बैटर है ओमकार देसाई। एक स्लिप, एक गली, एक पॉइंट, एक कवर और एक मिड ऑफ। पहली गेंद उठा दिया, ओवर पिच बॉल थी और पावर प्ले का फायदा उठाते हुए ओवर पिच गेंद पर लगने वाला ये खूबसूरत चौका। ओवर पिच बॉल, लूजनर बॉल थी अंकुर की। कल ही उपविजेता पद ये टीम ने हासिल किया पिरामिडर रायगढ़ ये नाम से। 4 रन बगैर कोई नुकसान के अच्छी शुरुआत ओमकार देसाई द्वारा अंकुर सिंह के सामने। इस बार हेलीकॉप्टर शॉट और टप्पा खाती हुई बॉल लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर, एक बेहतरीन चौका। क्या जबरदस्त ऑफ, फिर लॉन्ग ऑन। TWJ डोमिनेटर गुहागर पालघर, नाम में ही डोमिनेटर है और मैं मैच को डोमिनेट करूंगा ऐसा ऐलान करते हुए ओमकार देसाई, कुर्ला का कोहिनूर। और तुरंत देखिए विकेट कीपर को बदला जा रहा है, शायद नहीं, वहां पर विकेट कीपर के लिए ग्लव्स दिए जा रहे हैं। 12 टीमें, एक विजेता। 15, 16, 17, 18 दिसंबर, 12 दिसंबर को सम्माननीय शरद चंद्र जी पवार साहब का जन्मदिन रहता है। उसके उपलक्ष्य में इस साल ये 83वां जन्मदिन है, 83rd बर्थडे। एंड हैप्पी बर्थडे टू यू सर फ्रॉम घाटकोपर। स्कोर 8। अब इस बार ऑन साइड पर पुल कर दिया। 3 गेंदों में 3 अलग अलग जगह पर लगने वाले 3 खूबसूरत चौके। कुणाल क्या कहेंगे, इससे बढ़िया स्टार्ट क्या मिलेगा? 3 बॉल 3 अलग अलग जगह, एक ही बैटर। स्वप्नवत सुरुवात आहे, ड्रीम स्टार्ट आहे. आणि ओमकार देसाई, मगाशी आपण जसं तो आतमध्ये ग्राउंडच्या आतमध्ये जात होता त्याच वेळेला उल्लेख केला की या बॅटरकडून भरपूर अपेक्षा आहेत या टीमच्या. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर त्याच अपेक्षांचं ओझं ज्यावेळेला तुम्ही घेऊन मैदानामध्ये जाता त्यावेळेला तुमच्याकडून खऱ्या अर्थाने असाच परफॉर्मन्स होणं गरजेचं होतं. बॅकफुटला जात असताना खूप चांगला फटका आणि इथे देखील त्याच्या बॅटमधून रन्स आलेले आहेत. 4, 3 बॉल 12 रन. गुड स्टार्ट TWJ डोमिनेटर गुहागर पालघर अगेंस्ट गोविंद यूनाइटेड रायगढ़। इस बार गेंद को थोड़ा धीमा रखा था, ड्रॉप किया। कौन भूल सकता है रायगढ़ प्रीमियर लीग का अंकुर का ओवर, 2 ओवर 1 मेडन 1 रन 5 विकेट। मेरे ख्याल से अंकुर के करियर का शायद वो सबसे बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन था इस साल रायगढ़ प्रीमियर लीग में। और ऐसी ही लय में आना होगा अंकुर को। स्कोर 12 विदाउट लॉस। इस बार भी ओमकार ने पुल कर दिया, सड़क पे कड़क। और यहां पर कड़क हो नहीं पाएगा क्योंकि कैच ले लिया है बंटी पटेल ने और पहले विकेट का पतन। यह अंकुर की बड़ी सफलता।
तो यहाँ पर आउट होते हुए ओमकार देसाई। कुणाल 3 गेंदों में 3 चौके आए थे, फिर चौथा चौका लगाने की या 6 लगाने की क्या जरूरत थी? हा तर प्रश्न प्रत्येकालाच पडतो, परंतु ज्या वेळेला तुम्ही चांगल्या फॉर्ममध्ये असता, टचमध्ये असता, त्यावेळेला असं वाटतं की पॉवर प्लेमध्ये रन बनवणं गरजेचं आहे आणि पॉवर प्लेमध्ये रन येणं गरजेचंच असतं ज्यावेळेला तुम्ही फलंदाजी करता. परंतु एक चूक झाली ओमकारकडून, डीपमध्ये चांगला झेल पकडला गेला बंटी पटेलकडून आणि अखेर ओमकारला जावं लागलं. परंतु सुरुवात त्यांनी चांगली करून दिली. 3 बॉलमध्ये 12 रन केले, चौथ्या बॉलवर तो आऊट झालाय. आता उर्वरित बॅटरची जबाबदारी असेल. तो बंटी पटेल 70 धमाका बिग बैश में क्या कैच लिया था बंटी ने, कोई भूल नहीं सकता। शॉर्ट बैट, और ये ओमकार को दिखाया जा रहा है आपके मॉनिटर पर। 12 रन, और अंकुर ने अच्छी वापसी की है, और नए बैटर है विश्वनाथ जाधव जो इस वक्त स्ट्राइक पर है, नॉन स्ट्राइक एंड पर है प्रशांत गरत। धीमी गेंद रखी इस बार। अब अंकुर भी सीखते हुए कि ज्यादा अगर मैं तेज गेंद करूंगा, गेंद बल्ले के नीचे आएगी, बाहर जाएगी। पहले 3 गेंदों में 12 रन और उसके बाद वाली 3 गेंदों में केवल 1 रन। ये अंकुर है। 1 ओवर 13 रन, 1 विकेट। TWJ डोमिनेटर गुहागर पालघर। तो ये आपके मॉनिटर पर आप देख रहे हैं अख्तर शेख, गुची भाई, ये है बंटी पटेल। एक समय था जब गुजरात के क्रिकेट की बात आती तो नाजिम गुल्ली का नाम सबसे पहले आता, फिर जिग्नेश पटेल। लेकिन बंटी पटेल ने पिछले 5 सालों में जो तरक्की की है, आज बंटी न केवल गुजरात वलसाड़ तक सीमित रहा, चारों दिशाओं में बंटी खेलते रहता है। और ये टीम का नाम गोविंद यूनाइटेड रायगढ़ है, लेकिन इसको पिरामिटर के नाम से भी जाना जाता है। अख्तर शेख सुप्रीमो में सबसे ज्यादा रन बनाने वाले क्रिकेटर। अंकुर सिंह स्वयं अपनी टीम को सजाते हुए हैं। अंकुर की यह खास बात है, कामयाबी मिले नाकामयाबी मिले, मैं ऐसा ही रहूंगा। और नया ओवर लेकर आ रहे हैं विश्वजीत ठाकुर, दूर वाले छोर से, पंतनगर एंड से। मेरे अंदाज से जल जाते हैं मेरे दुश्मन, क्योंकि एक मुद्दत से मैंने दोस्त बदले ना मोहब्बत बदली। ये अंकुर सिंह है। तो अब गेंदबाजी के लिए तैयार विश्वजीत। विश्वजीत के सामने विश्वनाथ, और यह क्या बेहतरीन कैच लिया गया है इस बार। फिर से बंटी, और पीछे की तरफ जाते हुए यह कैच लिया और आउट होकर वापस लौटे विश्वनाथ जाधव 0 पर 1 पर। खेळताना दिसते विश्वजीत ठाकूरला, परंतु 2 झेल बंटीच्या खात्यात आहेत आणि एक ओमकारचा चांगला झेल त्याने पकडला आणि त्यानंतर विश्वजीत ठाकूरला हे मिळणारं यश पहा. इथे खोलवर टप्प्याचा बॉल होता आणि मिड ऑफच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न करायचा होता, परंतु ज्या वेळेला बंटी तिथे आहे तर अशा झेल, अशा कॅचेस तो नेहमीच पकडताना दिसतो. आपल्याला आठवत असेल शारजा इंटरनॅशनल स्टेडियममध्ये घेतलेल्या त्याने कॅचेस, त्याने केलेले प्रयत्न, आणि इथे देखील त्याने अतिशय यशस्वी प्रयत्न त्याचा राहिला आणि फलंदाज बाद झालाय. महत्वाची विकेट 13 वर दुसरा धक्का बसतोय. पहिल्या 3 बॉलवर 3 चौकार, 12 रन आले. त्याच्यानंतर लगातार एका रनमध्ये 2 फलंदाज बाद झालेत. 1 रन काढून आउट होतोय विश्वनाथ जाधव. नए बैटर अनिकेत राउत, कैप्टन। इस टीम के एक आधार स्तंभ खिलाड़ी है अनिकेत राउत। आपको याद होगा कुणाल, पिछले 10 PL में ग्लोबलिंक वेस्टार शिपिंग को फाइनल तक लीड किया अनिकेत राउत ने, और आने वाले दिनों में पालघर दाणू तालुका प्रीमियर लीग PDTPL का भी आयोजन उनके द्वारा किया गया है, और सामना करेंगे विश्वजीत ठाकुर का। ठाकुर की एक खास बात है, बल्लेबाज को गलती के लिए वो ललचाते हैं। एक स्लिप जहां पर प्रथमेश पवार, एक गली, एक शॉर्ट पॉइंट। इस बार राउत ने पुल कर दिया, लेकिन इस बार बॉल जाएगी छपरे पर, और ये छपरा तोड़ छक्का अनिकेत राउत का, कैप्टन शॉट।
शकतो बॅटरकडून आल्या त्याच्या बॅटमधून मोठा फटका. पॉवर प्ले सुरू आहे. मिड विकेटची बाउंड्री जर तसं पाहिलं तर थोडीशी जवळ आहे. समोरच्या ज्या बाउंड्रीज आहेत थोड्याशा दूर आहेत आणि याच्या परिस्थितीमध्ये एक चांगला षटकार. स्कोर 19 for 2. रुका हुआ स्कोर अब मजबूती हासिल करता हुआ. जड़ में आती हुई गेंद बिल्कुल सतह पर तेज ट्रैवल होती हुई नीचे बैकलिफ्ट से इसे एक्स्ट्रा कवर की ओर खेलते हुए योगेश पवार के पास 1 रन हासिल किया. स्कोर 2 विकेट के नुकसान पर 20 for 2. कुणाल, अच्छी बात यह है कि रन चाहे कितने भी हो, हर ओवर में पहले 2 ओवर में 1-1 विकेट गिरा है. अगर वो इस तरह 6 ओवर के 6 विकेट गिराने में कामयाब होते भी हैं तो मुझे समझता है कि स्कोर एक कंट्रोल में रह सकता है. आणि रन देखील येतील कारण जवळपास आपण पाहतो पहिल्याच ओव्हरमध्ये 3 चौकार आले. 60च्या आसपास रन करण्याचा प्रयत्न करताना दिसेल TWJ पालघर आणि तसाच खेळ आतापर्यंत त्यांनी केलाय. ठाकुर की ये गेंद इस बार भी फुलर लेंथ की और 1 रन हासिल करते हुए वहां पर बैटर प्रशांत घरत बहुत जबरदस्त बल्लेबाजी हमने नगराध्यक्ष चक्षत दाणू में देखी थी. वो हाफ सेंचुरी कोई भूल नहीं सकता था. ओनली हाफ सेंचुरी बाय हिम. और 21 पर 2 जब 2 खिलाड़ी जल्दी आउट हुए, ओमकार देसाई और विश्वनाथ जाधव. हेलो. स्कोर 22 for 2. आप देख रहे हैं राष्ट्रवादी चषक 2022. तमाम दर्शकों का हार्दिक स्वागत. जो 70-70 के YouTube चैनल पर हमारे साथ जुड़ चुके हैं उनका भी स्वागत. जो दर्शक दीर्घाओं में बैठे हैं उन दर्शकों का भी हार्दिक स्वागत. 2 एंड से बॉलिंग साइड स्क्रीन और इस बार अपने घुटने पर बैठकर फॉलिंग स्वीप स्क्वायर ऑफ द विकेट. बिलाल राजपूत के पास 1 रन. 23 for 2 एट द एंड ऑफ 2 overs. कुणाल, पहले ओवर में अगर देखें तो 13, दूसरे ओवर में 10, दोनों ओवर में 1-1 विकेट गिरे. प्रशांत घरत 2 बॉल 2, अनिकेत राउत 3 बॉल 8, 1 6 लगा है, 3 चौके लगे हैं. आपको लगता है ये मैदान पर 6 ओवर के 6 चौके या एटलीस्ट 6 ओवर के 6 चौके या 2 सिक्सर एटलीस्ट कोई टीम को चाहिए वो 60 तक पहुंचने के लिए? मारावेच लागतील. त्याच वेळेला तुम्ही 60च्या हेलो. 23 for 2. बाजू से गुजरती हुई एम्बुलेंस को देखकर आइए दुआ करते हैं कि वो पेशेंट जल्दी ठीक हो जाए, उसे शिफा मिले. एक काम हम जरूर कर सकते हैं जीवन में, जब भी हमारे बाजू से एम्बुलेंस गुजरे दुआ करें. 23 for 2. हाईवे एंड से अंकुर के नेवर की शुरुआत पहली मन बना लिया था. स्विच इट का बॉल जाती हुई वाइडिश गली में. 1 रन. स्कोर आगे बढ़ता हुआ 24, 2 विकेट के नुकसान पर. 24 for 2. हरिजी, तुम्ही विचारत होतात की 2 चौकार एखादा षटकार प्रत्येक ओव्हरमध्ये येणं गरजेचं आहे. जवळपास 60च्या आसपास टार्गेट सेट करणं गरजेचं आहे आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर डिफेंडिंग चॅम्पियन मैदानामध्ये खेळतात आणि त्यांच्या विरुद्ध 60च्या आसपास रन करावेच लागणार आहेत बॅटिंग करणाऱ्या TWJ डॉमिनेटर गुहागर पालघरला. इस बार भी उल्टा बैट. अब देखिए, प्रशांत घरत ने किया तो मैं भी कर लेता हूं. ये कई बार होता है कुणाल. अगर तुमने BSc में दाखिला लिया तो मैं भी BSc ही लूंगा. तुमने आर्ट्स लिया तो मैं भी आर्ट्स ही लूंगा. लेकिन कैप्टन से ये मैच्योरिटी चाहिए थी. एक डॉट बॉल. 24 पर 2. दबाव अब बढ़ता हुआ. फिर से वही करने का प्रयास और नजर हटी, दुर्घटना घटी. क्लीन बोल्ड. तर हा बॉल ओव्हरपिच बॉल होता. पुढे टाकलेला बॉल होता. सरळ बॅटने जर खेळला असता तर नक्की रन आले असते, परंतु लगातार तोच प्रयत्न तुम्ही करताय. त्याच्यामुळे अंकुर सिंग काही कच्च्या गुरुचा चेला नाहीये. भरपूर
मोठा गोलंदाज आहे. गेली कित्येक वर्ष तो सातत्याने गोलंदाजी करतोय, मोठमोठ्या स्पर्धा गाजवताना दिसतोय. लेदर क्रिकेटचा अनुभव त्याच्याकडे आहे आणि एक चांगला बॉल त्याने डिलिव्हर्ड केला आणि इथे आउट होतोय अनिकेत राऊत. मोठी विकेट, कॅप्टन परतला. 24-3 TWJ डॉमिनेटर गुहागर पालघर. सबसे खास बात यह कि कैप्टन ने कैप्टन का विकेट लिया और अनिकेत राउत लगातार स्विच हिट मारने की कोशिश कर रहे थे. उनके बॉडी लैंग्वेज को और उनके खेल को पढ़ लिया था अंकुर सिंह ने, और सिंह ने वाकई में साबित किया कि पहले 3 गेंदों में 3 चौके खाने के बाद शेर का जिगरा चाहिए होता है वापसी करने के लिए, और इसलिए सिंह इज किंग. अब स्कोर 24-3 लड़खड़ाते हुए TWJ डोमिनेटर गुहागर पालघर. अंकुर 9 गेंदों में 14 रन देकर 2 विकेट हासिल किए. नए बैटर है मंगेश वैती. हाल ही में उन्होंने भी मैन ऑफ द टूर्नामेंट का अवार्ड जीता है. काफ़ी उम्मीद है उनसे भी है. विक्रोलियंस के लिए लगातार क्रिकेट खेलते हैं और 3 डाउन बैटर के रूप में अब मैदान में सामना करेंगे अंकुर सिंह का. धीमी गेंद, इस बार स्क्वायर ऑफ द विकेट खेला. अंकुर की यह खास बात है, जब तक उनका हाथ उनके कान के पास नहीं आता बल्लेबाज के लिए तय करना मुश्किल है कि गेंद तेज आएगी या धीमी आएगी. अपने तजुर्बे का बहुत असरकारक इस्तेमाल करते हुए अंकुर सिंह स्कोर पर 3 विकेटों के नुकसान पर 25 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. आप देख रहे हैं राष्ट्रवादी चषक 2022 उद्घाटन का मुकाबला ग्रुप ए में. पटकी हुई गेंद, इस बार विश्वजीत ठाकुर ने गेंद को रोका. डायरेक्ट निशाना साधा था, भाग्यशाली रहे. कुणाल, विश्वजीत ठाकुर जैसे बॉलर का, ऑलराउंडर का मिड ऑफ मिड ऑन जैसी जगह पर होना एक अच्छा एडवांटेज है, क्योंकि वो एक रिस्क लेकर थ्रो कर सकते हैं. अगदी बरोबर आहे. आणि ज्यावेळेला एखादा एवढा वेगवान गोलंदाज तुम्ही मिड ऑफ आणि मिड ऑनला ठेवता, त्याच्या हातात बॉल गेल्यानंतर त्याच्याकडून अशा रन घेणं त्याच्यामध्ये भरपूर जास्त जोखीम असते आणि तेच इथे पाहायला मिळालं. हा जर बॉल स्टंपला लागला असता तर नक्की काम झालं होतं फलंदाजाचं. एक बेहतरीन ओवर अंकुर का, पहले ओवर के बनिस्बत अच्छी गेंदबाजी. इस बार सजीले अंदाज में गैप में खेलने का प्रयास है और गेंद जाएगी मिड विकेट बाउंड्री के बाहर लगने वाला ये अफलातून चौका. हरी सर, रेलिंगच्या इकडे जे प्रेक्षक आहेत सर्वांना विनंती आहे, स्टेडियममध्ये भरपूर जागा आहे, आपल्यासाठी बसण्याची व्यवस्था केली आहे. रेलिंगच्या इकडे कोणी थांबायचं नाहीये, रेलिंगला कोणी हात लावायचा नाहीये. सर्वांनी वरती ज्या ठिकाणी तुमची बसण्याची व्यवस्था केली आहे त्या ठिकाणी जाऊन बसायचे, सगळ्यांना विनंती आहे. हरी सर. कुणाल, देखिए वो 10 की जो बात चल रही थी वो चौका लगाकर 10 के एवरेज में आ गए. 3 ओवर 30 रन 3 विकेट. अंकुर 2 ओवर 20 रन 2 विकेट. अब 20 रन ये जस्टिफाई नहीं करते अंकुर के लिए जो पहले 3 चौके गए, लेकिन उसके बाद अगर आप देखें तो जस्टिफाई इसीलिए भी करते हैं कि उन्होंने 2 विकेटें हासिल की है. यहां से स्कोर क्या देख रहे हैं? हा गोलंदाज तसाच आहे, कारण सुरुवात त्याच्या विरुद्ध आक्रमक झाली, त्याच्यानंतर त्याने कमबॅक करून दाखवलं. 2 ओव्हरमध्ये 20 धावा खर्च केल्या आणि आतापर्यंत 3 ओव्हरमध्ये 30. आपण नेहमीच त्या मॅजिकल आकड्यावर चर्चा करणारच आहोत या स्पर्धेमध्ये, कारण 6 ओव्हरमध्ये जर तुम्ही 60 रन केल्या तर मात्र दुसऱ्या डावामध्ये फायटिंग करण्यालायक हा स्कोर बनू शकतो आणि तोच प्रयत्न करायला हवा. फुल टॉस बॉल दी ड्राइव किया. विश्वजीत ठाकुर को चौथा ओवर सौंपा गया है कैप्टन द्वारा. एक अच्छी सोच भी है. ऐश्वर्य सुरवे ये भी अब बेड़े में शामिल कर लिए गए हैं. आज के मॉडर्न क्रिकेट में ये एक बहुत जरूरी होता है, अवेलेबिलिटी ऑफ प्लेयर्स. और वाकई में अनिकेत राउत की भी मैं तारीफ करना चाहूंगा. व्हेन यू डोंट हैव द थिंग्स दैट यू लाइक, यू शुड लाइक द थिंग्स दैट यू हैव. जो चीजें अगर हमें पसंद है वो हमारे पास नहीं है, तो जो चीजें हैं उसको पसंद करके हमें खेलना पड़ेगा. 31 for 3 TWJ डोमिनेटर गुहागर पालघर. बहुत ही बढ़िया वी की शक्ल में ड्राइव किया गया था. ऐश्वर्य सुरवे के पास जाती हुई गेंद, स्कोर आगे बढ़ता हुआ 32. शाहिद शेख विकेट कीपर है. प्रथमेश पवार पहले स्लिप पर है. सुनील चावरी फाइन लेग पर है. फिरोज शॉर्ट पॉइंट पर है. इस बार हेलीकॉप्टर शॉट था, स्ट्रेट डाउन द ग्राउंड, और अब जाकर ऐश्वर्य ने उसे रोका है. बहुत अच्छी दौड़ बंटी और ऐश्वर्य आखिरकार ये तय कर चुके थे कि चौका तो नहीं जाने देंगे, लेकिन तेज कदम भागते हुए वहां पर रनों को मुकम्मल किया गया और स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 3 विकेट के नुकसान पर 34. प्रोजेक्टेड स्कोर 60 के आसपास का जरूर नजर आ रहा है.
उस दिशा में अग्रेसर। मंगेश वैदी 3 बॉल 6, प्रशांत गरज 6 बॉल 7। विश्वजीत इस बार क्या काटा था गेंद को, बल्ले का बार इसी रहा, एक्सप्रेस बॉल और सीधा शाहिद शेख के हाथों में आता हुआ एक रेगुलेशन कैच। चौथा विकेट। गोलंदाजी केली अंकुरने, दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करताना दिसतोय विश्वजित ठाकूर। दोघांनी 2-2 फलंदाजांना बाद केले। 34 धावांवर 4 फलंदाज बाद झाले। 14 धावा आतापर्यंत खर्च केल्यात विश्वजितने आणि त्याच्या खात्यात देखील आता विकेट आहे। चांगली गोलंदाजी होते। एका बाजूला गोविंद युनायटेड, राहुल 11 रायगडची, तर थोडासा पिछाडीवर चाललाय TWJ डॉमिनेटर पालघर। एक भागीदारी पाहिजे या टीमला आणि जर 60-65च्या आसपास जर तुम्ही टार्गेट सेट केलं तर दुसऱ्या डावामध्ये गोलंदाजासाठी नक्की काहीतरी राहील या खेळपट्टीवर। कारण पहिलाच सामना, अनुभव कोणालाच नाही आहे या खेळपट्टीचा, या ग्राउंडचा। मागच्या वर्षी डिफेंडिंग चॅम्पियन तुम्ही राहिलेला आहात, परंतु हे वर्ष वेगळं आहे, या वर्षीची स्पर्धा वेगळी आहे। भरपूर बदल झालेले आहेत कारण लीग फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा रंगते आहे। अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला आता रन करण्याची आवश्यकता आहे। नए बैटर है रोहित नार्वेकर, चतुर, और एज अ लेफ्टी बैटर सामना करेंगे विश्वजीत ठाकुर का। 34 for 4। इस बार शालीन कवर ड्राइव, 1 रन बिलाल के पास, स्कोर 35 पर 4। हमारे जो दर्शक अभी अभी इस टूर्नामेंट से जुड़े हैं सभी का हार्दिक स्वागत। 10 लाख रुपए की इनामी राशि विजेता टीम के लिए, 5 लाख रुपए की इनामी राशि उपविजेता टीम के लिए। लीग फॉर्मेट मैन ऑफ द टूर्नामेंट के लिए कार है, बेस्ट बैटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फील्डर के लिए साइकिल है, मैन ऑफ द मैच के लिए अवार्ड है। जी आपने सही कहा, बिल्कुल नई पाटा विकेट जिसको कहा जाता है, और नई पिच और नया जीवन साथी कितना साथ देंगे, कैसे साथ देंगे, कोई नहीं जानता। 35 for 4। इस बार सबमरीन बॉल नीचे रहती हुई तेज काटा था विश्वजीत ठाकुर, अपने स्ट्रेंथ पर काम करते हुए। 2 ओवर 15 रन 2 विकेट विश्वजीत, 4 ओवर 35 रन 4 विकेट, 24 गेंदों में 35 रन और 4 विकेट। रोहित नार्वेकर 1, मंगेश वैदी 6। या ओव्हरला रन थोडेसे कमी आलेत, परंतु आपल्या स्क्रीनवर सध्या इंडिगोची एक फ्लाईट दाखवली जाते का आणि खूप चांगलं दृश्य सध्या तुम्ही पाहताय। एअरपोर्ट इथे थोडंसं जवळच आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अनेक फ्लाईट्स टेक ऑफ करताना दिसतील, एअरपोर्टवर उतरताना देखील दिसणार आहेत। आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सध्या पाहताय पहिला सामना राष्ट्रवादी चषकातला 2022 मधला देशाचे माजी कृषी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या 83व्या वाढदिवसानिमित्त या राष्ट्रवादी चषकाचं आयोजन राखी दिदी जाधव यांनी केलेलं आहे। मुंबईच्या त्या कार्याध्यक्ष आहेत मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या। अनेक जबाबदाऱ्या यशस्वीरित्या दिदींनी नेहमीच पेरलेल्या आहेत आणि याही वर्षी एक दिमागदार सोहळा त्या आपल्यापर्यंत घेऊन आलेला आहे। 4 ओव्हरचा खेळ संपलाय, 35 धावा, यशस्वी षटक, हे जे 4थं षटक होतं विश्वजित ठाकूरचं, आणि आता मात्र 2 नवे गोलंदाज वापरावे लागतील। इथे थोडंसं या गोलंदाजांवर टार्गेट करावं लागेल TWJ डॉमिनेटर गुहागरला, परंतु फिरोज देखील एक तेवढाच वेगवान गोलंदाज आहे। ओव्हर नंबर 5 मध्ये गोलंदाजी करताना दिसेल। बहुत ही जबरदस्त बेस्ट बॉलर ऑफ MTCPL। आज एक से बढ़कर एक प्रदर्शन फिरोज के नाम रहे हैं और उनके सामने बैटर रोहित नार्वेकर, लेफ्टी टू लेफ्टी पहली बार आज की शाम हम देखने जा रहे हैं। और फिरोज के सामने देखिए किस तरह आखिरी 2 ओवर 2 नए गेंदबाजों को करना है। हो सकता है आखिरी ओवर के लिए ऐश्वर्या सुरवे की तरफ तवज्जो की जाए। बंटी पटेल ने बहुत लाजवाब कैचिंग की है आज। गेंदबाजी में अनुशासन नजर आया है। अनिकेत राउत ने वो जो 6 लगाया उसके बाद मानो चौके छक्के लगने बंद से हो गए। मंगेश वैदी ने एक मिड विकेट पर चौका जरूर लगाया, लेकिन 6 ओवर के 6 चौके लगना अनिवार्य है। 35 for 4। इस साल लाइट की जो क्वालिटी है ये बहुत ही लाजवाब है, और मैदान में हरियाली जो घास है वो भी, उसकी संख्या भी बढ़ी है। फिरोज की एक गेंद और यहां पर बिल्कुल चारों खाने चित किया था। रोहित नार्वेकर के पैर नहीं चले थे, बेल्स जल उठी वहां पर, लेकिन गिरी नहीं।
ऐसा कल हमने भारत बांग्लादेश टेस्ट में भी देखा, जिसकी चर्चा हुई। हो सकता है उसने दही खाया था, रोहित नार्वेकर हो सकता है कुछ और खाकर आए हैं, बट या ही इज लकी टू सर्वाइव। 35 for 4। इस बार हेलीकॉप्टर उड़ाना चाहते थे और आसान कैच, बिलाल राजपूत अपनी जगह पर जंप किया, पंप किया। 5वें ओवर में गिरने वाला 5वां विकेट, 1 विकेट पर ओवर ये जारी है। सरचे स्वागत. थोडासा फुलर लेनचा बॉल पुढे टाकण्याचा प्रयत्न होता, फ्लिक केला होता हेलिकॉप्टर स्टाईलने डीप मध्ये बिलाल राजपूत. जजमेंट पार्ट बिलाल राजपूतचं. आणि ज्यावेळेला तुम्ही जंप करता त्याचं टायमिंग खूप चांगलं साधलं, बरोबर हातात झेल विसावला, फलंदाज बाद होतो. आणि की एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 5व्या ओव्हरमध्ये 5वा फलंदाज बाद झाला. प्रत्येक ओव्हरमध्ये एक फलंदाज बाद झालाय. 2 फलंदाजांना बाद केलं. अंकुर सिंगने 2 फलंदाजांची विकेट घेतली. गोलंदाज विश्वजित ठाकूरने आणि पहिला फलंदाज आता या ओव्हरमध्ये टिपलाय फिरोजने. फिरोज ने अपने चयन को सार्थक किया है। ये मैं कई बार बता चुका हूं, आज भी कहूंगा। रायगढ़ टीम से खेलते हुए मैंने कभी फिरोज को 12वें खिलाड़ी के रूप में नहीं देखा। ही इज ऑलवेज इन टीम, जो बताता है कि मेरी उम्र छोटी है, तजुर्बा कम है, लेकिन मैं हर दिन सुधरता जा रहा हूं। आई एम कीप इम्प्रूविंग एवरी डे, दैट्स वेरी इंपॉर्टेंट। ये हमारे दर्शक जहां जगह मिली, देखिए वहां से मौका मिलते ही मैच का मजा ले रहे हैं। बहुत ही खूबसूरत स्टंप्स को कलर किया गया है। फुल टॉस बॉल थी, बराबर से टाइम नहीं कर पाए थे। गेंद फाइन लेग पर गिरी जरूर थी, 1 रन हासिल किया वहां पर। रेफर किया गया है फॉर बीमर। यस, अंपायर अनिल आवळे गावकर। बॉलर एंड पर अंपायर है, स्ट्राइकर एंड पर अंपायर है प्रवीण सी पाटिल। अन्य 2 अंपायर है करुणाकर कोटियन और शशि साटम। करुणाकर कोटियन जिनके फर्जंद तनुष कोटियन रणजी ट्रॉफी के आज के मुकाबले में, अगर आपने देखा होगा, 63 नॉट आउट इन दी फर्स्ट इनिंग्स ऑफ मुंबई अगेंस्ट आंध्र प्रदेश। गौतम वाघेला जो भरत वाघेला के सुपुत्र है, उन्होंने भी शालिनी भालेकर में आज 100 रन जमाए हैं। हमारे ये जो पुराने टेनिस क्रिकेटर हैं उनके बच्चे अच्छा खेल रहे हैं। उल्लास मटकर के सुपुत्र ध्रुमिल मटकर अच्छा खेल रहे हैं। गौतम वाघेला सन ऑफ भरत वाघेला, तनुष कोटियन सन ऑफ करुणाकर कोटियन, राखी दीदी के जो सुपुत्र है वो भी अच्छा खेल रहे हैं। अभी चंद्रकांत जी उसका जिक्र कर रहे थे, अ सेंचुरी फॉर हिज नेम। लेदर क्रिकेट और टेनिस क्रिकेट दोनों को समन्वय करके चलना है। एक में आपको शास्त्रीय संगीत का मजा आता है और एक में जो आपको जो है ये रिमिक्स और डिस्को का मजा आता है। इट्स अप टू यू हाउ यू एंजॉय। वर्सेटैलिटी जो हम बोलते हैं वो आज क्रिकेट में बहुत ज़रूरी है। 10x की गेंदें इस टूर्नामेंट में 35 रन 5 विकेट के नुकसान पर। शुरुआत अच्छी रही थी, पहले 3 बॉल में 3 चौके लगने के बाद हर किसी को लगा था कि ये स्कोर सुजलाम सुफलाम होगा, लेकिन फिर नियमित अंतराल पर विकेटें गिरी। अगला मैच होगा NB मेहताब अवध 11 और एंजल कोलकाता। टॉस के लिए आपको रेडी रहना है। चंद्रकांत शेट्टी जी, इनका आपको संपर्क करना है। हमारे मेहताब भाई, इनका आगमन हुआ है। अस्सलाम वालेकुम भाईजान। कल ही उनकी टीम ने चैंपियनशिप जीती है और फेयर डिलीवरी, इट इज नॉट अ बीमर। सो 35 for 5। तो अब आ चुके हैं मेहताब भाई, उनका स्वागत है। स्कोर थोड़ा कम है, 36 for 5। मंगेश वैदी के ऊपर जिम्मेदारी रहेगी। ये मैदान पर काफी मैचेस खेल चुके हैं। इस बार लपेट लिया, बिल्कुल गैप से गुजरती हुई गेंद, हाथ से रुकाने का प्रयास, हाथ को ताली मारती हुई गेंद, छूमंतर होती हुई, और ये आलीशान चौका। सफल झाला आणि त्याच्यानंतर अक्षरशः ऑन साइडला खेचून मारला हा बॉल. अंकित मोरिया डीप मध्ये होता.
आणि पहा बाउन्स घेतला बॉलने, बरोबर आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न, परंतु बॉल बोटांमध्ये फसू शकलेला नाहीये. तो तिथून उसळी घेऊन जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 40ला 5 सध्या TWJ डॉमिनेटर गुहागर इथे बॅटिंग करावी लागेल मंगेश वैतीला. चांगला खेळतोय 200च्या स्ट्राइक रेटने. इस बार गेंद थोड़ी धीमी आई लेकिन उसको पुल कर दिया, दौड़ने की जरूरत नहीं समझी, काले पर्दे को छूती हुई गेंद और ये उत्कृष्ट चौका मंगेश वैती के बल्ले से. चं कौतुक याच्यासाठी व्हायला पाहिजे की काय ग्राफिक्स त्यांनी दाखवलेले आहेत. मगाशी फेअर डिलिव्हरीचं ग्राफिक्स तुम्ही पाहिलं, त्याच्यानंतर बाउंड्रीचं ग्राफिक्स तुम्ही सध्या पाहताय आपल्या स्क्रीनवर. चांगलं टेलिकास्ट सध्या सुरू आहे. चौकार येतोय, सलग 2 चौकार मारलेत मंगेश वैतीने. चांगली फलंदाजी त्याची. 6 बॉलमध्ये 14 रनवर तो नॉट आउट आहे. 44 for 5. मंगेश वैती अब टीम को ट्रैक पर लाने का प्रयास करते हुए, जो इरादे के साथ वो मैदान में उतरे हैं, बहुत सकारात्मक सोच, और 60 का स्कोर अब संभव नजर आ रहा है क्योंकि इसके बाद अभी भी 7 गेंदों का खेल शेष. इस बार खेल दिया है फाइनल लेग बाउंड्री के बाहर. देखना होगा गेंद पहुंचती हुई. 4 रन. बिल्कुल प्लेसमेंट जो थी फाइन थी, खिलाड़ी वाइड था. मंगेश वैती रनों की रंगोली सजाते हुए 5 ओवर के मुकम्मल होने पर स्कोर है 48 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स. खूपच महत्त्वाच्या या रन आहेत मंगेश वैतीच्या बॅटमधून येणाऱ्या, कारण सलग 3 चौकार आता त्याने मारलेले आहेत. पहा मगाचपासून तो जास्त शफल होतोय. हा देखील बॉल त्याने फाईन लेग आणि बरोबर लॉंग लेगच्या मध्ये खेळला, तिथे देखील धावा आलेल्या आहेत. आणि या महत्त्वाच्या रन आहेत. चांगली फलंदाजी. 7 बॉलमध्ये 18 केल्यात. आणि आपण जो आकडा मगाचपासून चर्चा करतोय की 60 रन, आता तो थोडासा दृष्टिक्षेपात दिसतोय फलंदाजी करणाऱ्या TWJ डॉमिनेटर गुहागरच्या. डिफेंडिंग चैंपियन टीम, पिछले साल साई 11 शिरडी उपविजेता टीम रही थी. फरमान खान मैन ऑफ द टूर्नामेंट रहे थे. लेकिन ये नया साल है. बिल्कुल हमारी दर्शक दीर्घा के पीछे एक बास्केटबॉल कोर्ट है और वहां पर एक लाइन लिखी है, आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करतो. जो संघर्ष है वो सामर्थ्य निर्माण करेगा. नए बैटर है किशन देवेंद्र. राखी दीदी, इनके द्वारा सभी दर्शकों का हार्दिक स्वागत है. घाटकोपर में दिवाली साल में 2 बार आती है, एक पटाखों वाली दिवाली और एक क्रिकेट वाली दिवाली. 128 टीमों ने खेला बिना किसी शुल्क के. 1 लाख रुपए का पहला इनाम इंटर घाटकोपर में दिया जाएगा. अब इससे ज्यादा क्रिकेट आप क्या एक्सपेक्ट कर सकते हैं. घाटकोपर सबर्ब ऑफ क्रिकेट. 48 for 5 लास्ट ओवर. ऐश्वर्या सुर्वे की गेंद और किशन देवेंद्र का, ओहो, बिल्कुल वेस्ट इंडीज के गस लोगी की अदा में खेला गया. कवर पॉइंट बाउंड्री के बाहर ये लगा छक्का. कट केलाय. गोलंदाजाच्या पेसचा वापर केला. शॉर्ट अँड वाईड होता आणि ते पनिशमेंट तर नक्की मिळालेली आहे या बॉलवर. सुरुवात भव्य झाली आहे या ओव्हरची. मोठा षटकार किशन देवेंद्रच्या बॅटमधून. रन झालेत आता 54. 50 अप. मुंबई का सिक्सर किंग, ये नाम भी उनको दिया गया है. बैडमिंटन शॉट भी खेलते हैं क्रिकेट में. 54 for 5. अब यहां से अगर 15 रन और बन जाते हैं तो बात बन जाएगी TWJ डोमिनेटर के लिए. इस बार गेंद थोड़ी धीमी रही, वहां रिएक्शन टाइम थोड़ा सा धीमा और आखिरकार एक रन जरूर पूरा किया. बाय का गति परिवर्तन को समझने में थोड़ा सा नाकामयाब जरूर है TWJ डोमिनेटर गुहागर. चाहे फिर वो अंकुर हो, विश्वजीत हो, या फिर हमने देखा ऐश्वर्य हो. आपकी आंखें ये इसके लिए जिम्मेदार है. आंखों में सुरमा लगाकर खेलना जिसे कहते हैं, क्योंकि ये रात्रि क्रिकेट है. 55 for 5 लास्ट ओवर. ऐश्वर्या सुर्वे टू बॉल टू किशन, नहीं, स्ट्राइक पर इस वक्त मंगेश वैती. 7 बॉल 18 रन मंगेश वैती. 3 बॉल में 3 चौके ओमकार की तरह उन्होंने भी लगाए. इस बार 1 रन. अब ज्यादा चौके नहीं दूंगा. बंटी पटेल वहां पर खड़े हैं. बंटी पटेल, राहुल जोगाड़िया, ये कुछ ऐसे खिलाड़ी है जिनकी फील्डिंग का चर्चा साल भर रहता है. बिलाल राजपूत, अंकित मौर्य खास मध्य प्रदेश से खेलने पधारे हैं. अनयूजुअल ग्रिप है अंकित मौर्य का, आप देखेंगे.
इस बार बेहतर बॉल, तेज तर्रार, तीखा तेवर ऐश्वर्या सुरवे का, मुंबई कस्टम्स के खिलाड़ी है, कई साल उमेश 11 के लिए भी उन्होंने क्रिकेट खेला, आगे जाकर खेलने का प्रयास था, वाइड की मांग की, आखिरी बल्लेबाज रोहित नार्वेकर जिनका कैच बिलाल ने लिया था। 56 फॉर 5, आखिरी 2 गेंदें ऐश्वर्या सुरवे की पंतनगर एंड से। इस बार ड्राइव कर दिया है, बंटी के पास 1 रन और, 57 पर 5। अभी भी जो 60 का मैजिक नंबर है उससे पीछे चल रहे। अच्छी वापसी की है ऐश्वर्या ने। एक चीज पक्की है, दोनों टीमों ने आक्रामक क्रिकेट खेला है। अगर चौका लगाए तो हम विकेट लेंगे, छक्का लगाए तो विकेट लेंगे, डॉट बॉल गई है तो हम चौका लगाएंगे। वी विल प्ले अग्रेसिव क्रिकेट, ये बहुत जरूरी है। एग्रेशन सबसे ज्यादा बड़ी चीज है स्पोर्ट्स में। फुल टॉस बॉल और ये बैठक शॉट की हरकत है, गेंद के नीचे फील्डर है और वहां पर बेहतरीन कैच योगेश पवार द्वारा, और आखिरकार आउट होकर वापस लौटना पड़ेगा बैटर को। और 6वां विकेट गिरता हुआ। कुणाल वही स्टोरी है, 6 ओवर 6 विकेट और 60 के मैजिक नंबर को छू नहीं पाए, लेकिन 57 पर 5 ये भी कम स्कोर नहीं है। अग्नि परीक्षा रहेगी दूसरी पारी में जहां तक सवाल है, लेकिन पारी को समराइज करने के पहले अगले मैच के टॉस के लिए यहां पर आवाज देना चाहेंगे एनबी मेहताब अवध 11 और एंजल कोलकाता दोनों टीम के कैप्टन टॉस के लिए आ जाए। कुणाल, आपका विश्लेषण क्या रहेगा इस पारी का? विश्लेषण अगदी स्पष्ट आहे की प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्ही एक एक विकेट गमावली. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर आपण चर्चा करत होतो की 10-15 रन यायला पाहिजे होत्या. कौतुक व्हायला पाहिजे ऐश्वर्या सुर्वेचं, त्याने शेवटपर्यंत किल्ला लढवला, अप्रतिम गोलंदाजी केली, शेवटच्या बॉलवर देखील विकेट प्राप्त केली. बॅक ऑफ द हँड त्याने तो शेवटचा बॉल टाकला होता, परंतु तो वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता आणि अखेर पहिलं सत्र इथे समाप्त झालेलं आहे. बॅटिंगमध्ये स्कोर कार्डवर एक नजर टाका. 3 चौकाराने सुरुवात केली. ओंकार देसाईने 12 रन केले. प्रशांतकडून अपेक्षा होत्या 7 त्याने केल्या. अनिकेत राऊतने एक षटकार मारला होता ऑन साईडला, 8 रन त्याने केल्या. मंगेश वैती नक्कीच चांगला खेळला या मॅचमध्ये. किशन देवेंद्रचा एक षटकार, त्याने रन केले 8 आणि अशा पद्धतीने 2 एक्स्ट्रासह 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर 57 रन बनवलेले आहेत टीम TWJ पालघर गुहागरने. दुसऱ्या बाजूला बॉलिंग एनालिसिस पहा. ऐश्वर्या सुर्वेने शेवटचं षटक टाकलं, 8 धावा त्याने खर्च केल्या, 1 विकेट. प्रत्येक जो गोलंदाज आहे त्यांनी विकेट घेतलेले आहेत, कारण अंकुर सिंगच्या 2 आहेत, विश्वजित ठाकूरच्या 2 आहेत. त्यांनी दोघांनी 20 रन अंकुरने खर्च केले, तर विश्वजित ठाकूरने फक्त 15. फिरोजने एक षटक टाकलं, 13 धावा त्याने खर्च केल्या. 57ला 6, 58चं लक्ष. आता जाऊया आपण थोड्याच वेळामध्ये टॉसकडे, जिथे टॉस होईल NB मेहताब अवध 11 विरुद्ध एंजल कोलकातामध्ये. कुणाल, एक चीज आपने ग्राफिक्स में गौर की, टीम के टी शर्ट के जो कलर है ना वही कलर में उनका स्कोर कार्ड और बॉलिंग कार्ड, ये 70-70 कर सकता है और बहुत ही लाजवाब. देखिए इस वक्त भी गोविंद यूनाइटेड ब्लू कलर है तो ब्लू में बताया जा रहा है, TWJ डोमिनेटर फ्लोरोसेंट ग्रीन में बताया जा रहा है और फिर ऑरेंज. नाउ दिस इज व्हाट आई कॉल टेक्निकल रेवोल्यूशन. एक्सेलेंट जॉब बाय 70-70 स्पोर्ट्स इन ब्रॉडकास्टिंग दिस मैच. एक्झॅक्ट याच गोष्टीचा मगाशी मी उल्लेख केला होता की ग्राफिक्स आज इंटरनॅशनल दर्जाचे इथे प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून राष्ट्रवादी चषकाला एक वेगळी ओळख देण्याचा प्रामाणिक प्रयत्न 70-70 स्पोर्ट्स आणि त्यांचं यूट्यूब चॅनलचे सर्वच टेक्निकल टीम सध्या करताना दिसतात. हे सर्व प्रेक्षक पहा किती आनंद घेतात या स्पर्धेचा. हळूहळू या प्रेक्षकांच्या संख्येमध्ये वाढ होईल आणि मागच्या वर्षी आपण पाहिलं होतं पूर्णपणे सर्व गॅलऱ्या पॅक झाल्या होत्या, अशी स्पर्धा रंगली होती आणि तीच अपेक्षा यावर्षी देखील प्रेक्षकांकडून आपण करतोय. परंतु सध्या 58 रनच्या लक्ष्याचा पाठलाग सुरू होईल आणि आता सलामी वीर मैदानामध्ये दाखल होत आहेत. त्याच्यामध्ये शाहिद शेख आणि त्याच्याबरोबरने सुनील चावरी हे 2 ओपनर बॅटर आता सज्ज झालेले आहेत. तो दूसरी पारी की शुरुआत होने जा रही है. अंपायर PC पाटिल और अनिल आवड़ेगांवकर मैदान में उतरते हुए. 58 का लक्ष्य है. पूरा मुंबई इस वक्त एक ही चीज कह रहा है, चलो घाटकों पर, क्योंकि आज से शुरू हो रहा है राष्ट्रवादी चषक 2022. 12 टीमें, एक विजेता, लीग फॉर्मेट, 10 लाख 5 लाख ये 2 इनाम हैं. खिलाड़ियों को माला माल करने वाली ये प्रतियोगिता, और जहां पूरे हिंदुस्तान के क्रिकेटर्स को आप शिरकत करता हुआ देखेंगे. और दूसरी पारी की शुरुआत में आपके साथ अब मुखातिब होने जा रहे हैं मेरा काबिल दोस्त कुणाल दाते. थँक्यू व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सर. 58 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा एक चांगलं टार्गेट मी म्हणेन, कारण अजूनही या खेळपट्टीचा अंदाज
कोणालाच नसेल, कारण पहिलाच सामना या स्पर्धेचा होतोय. राष्ट्रवादी चषक तुम्ही पाहताय. 88 वा वाढदिवस आहे. देशाचे माजी कृषी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, 10 वर्ष देशाचे ते कृषी मंत्री देखील राहिलेले आहेत. और कुणाल, जब मैं चैलेंजर्स ट्रॉफी कर रहा था उस टाइम पे बीकेसी की इंडोर एकेडमी का निर्माण हो रहा था और शरद पवार साहब का ऑल इंडिया रेडियो के कमेंट्री बॉक्स में मिलिंद वागड़े इन्होंने इंटरव्यू लिया था और उन्होंने एक बहुत बड़ी बात बोली थी कि आज हमारे लड़के इंग्लैंड में काउंटी खेलने जाते हैं, एक समय ऐसा आएगा जब लोग हमारे यहाँ खेलने आएंगे। और वो जो उन्होंने 1996-97 की मैं बात कर रहा हूँ, आज उन्होंने जो सपना देखा था वो यकीन हो रहा है, क्योंकि आज पूरे वर्ल्ड क्रिकेट का जो ताज है वो हिंदुस्तान है। लोग इंडिया आना पसंद करते हैं, दे लव टू प्ले। आईपीएल उसकी एक बहुत बड़ी मिसाल है और इसीलिए एक बहुत बड़े स्वप्नद्रष्टा के रूप में भी शरद चंद्र पवार साहब को देखा जाता है। क्रिकेट हो, सियासत हो या फिर समाज सेवा हो, हर विभाग में आज उनका किया हुआ काम, एग्रीकल्चर के ऊपर, खेती के ऊपर उनकी जो स्टडी है, भारत के प्रधानमंत्री स्वयं नरेंद्र मोदी जी ने उनकी तारीफ की है कि पवार साहब को जो एग्रीकल्चर का नॉलेज है शायद ही किसी को है, कारण आपल्या मातीतला नेता आहे. अगदी बरोबर उल्लेख तुम्ही केला. गोलंदाज तयार, सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल आणि ते मात्र फॉलिंग स्वीप, बॉलला पाठवलंय बॅकवर्ड बाउंड्री लाईनच्या बाहेर. राष्ट्रवादी चषक षटकार. है, फैशन में है, लेकिन ये शॉट का जो ओरिजिनल टेनिस क्रिकेट का सौंदर्य कृष्णा सातपुते, जिनको आप इस साल इस टूर्नामेंट में देखेंगे, लेकिन अब ये शॉट काफ़ी बैटर्स खेल रहे हैं और शाहिद शेख पहले बॉल पर इतना बड़ा एग्रेसिव और एडवेंचरस शॉट खेलना, ये हैंड आई कोऑर्डिनेशन कितना अच्छा है शाहिद का बता रहा है. निडर फलंदाजी करण्यासाठी हा खेळाडू जाणला जातो. टेनिस क्रिकेट विश्वातला गब्बर सध्या मैदानामध्ये उतरला आणि पहिल्याच बॉलवर भव्य स्वागत विश्वनाथचं. त्यानंतर सटीक यॉर्कर, ऑन साइडला बॅटचा फेस हलक्या हाताने क्लोज केला आणि बरोबर हलक्या हाताने ड्राईव्ह करत असताना ऑन साइडला सिंगल मिळवली आहे. सेन्सिबल क्रिकेट, अतिशय संयमी हा फटका होता. बहुत अच्छा जजमेंट, उन्हें पता है कि पहली बॉल पर 6 आए हैं, जो स्कोर करना है नियंत्रण में है. और मेरा जो लेफ्टी पार्टनर सुनील चावरी है, ये भी अपनी बल्लेबाजी के लिए बहुत मशहूर है, उसको भी उन्होंने मौका दिया है. सुनील चावरी की किस तरह से ओपनिंग रहेगी, देखिए थॉमस डायस को चोट लगने के बाद ओपनिंग बैटिंग कॉम्बिनेशन कई ट्राई किए गए नीलेश परदेसी द्वारा, और अलग अलग कॉम्बिनेशन में प्रथमेश मात्रे, प्रथमेश पवार, शाहिद शेख, कई बैटर्स को उन्होंने इस्तेमाल किया है. आणि इथे पहा, कव्हर्स बाउंड्री लाईनला भेदून जाईल हा पहिलाच बॉल खेळलाय आणि इथे पहिल्याच बॉलवर सुनील चावरीच्या बॅटमधून चौकार. तुम्ही कॉम्बिनेशनचा उल्लेख केला नुकताच, अनेक कॉम्बिनेशन वापरले गेले, पडताळून पाहिले, परंतु सध्या हे कॉम्बिनेशन खूप हिट आहे. लेफ्ट हँडेड बॅटर आणि राईट हँडेड बॅटर नेहमीच दबाव टाकणारी फलंदाजी ते करू शकतात आणि तेही ते स्पष्ट दिसतंय. पहिला बॉल 6, फलंदाज शाहिद, पहिला बॉल चौकार, फलंदाज सुनील चावरी. सुरुवात चांगली, रन झाले 11. बेहतरीन पंच शॉट, बिल्कुल सौरव गांगुली की याद आ गई. पुन्हा एकदा त्याच दिशेला खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या थोडासा आतमधल्या कडेला बॉल लागतोय, नाही मिळणार रन. यावेळेला फलंदाजाला 58 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. आणि आपण पाहतोय पॉवर प्लेमध्ये सुरुवात झाली होती 3 चौकारने, ज्यावेळेला पहिला डाव रंगला होता. हा बॉल जो बाहेर आउट कटर होता, बाहेर निघणारा बॉल होता, त्याच्या विरुद्ध चांगला पंच कव्हर्सला. अगदी बरोबर तुम्ही उल्लेख केला, दादांची आठवण झाली, सौरव गांगुलीची. त्याच स्टाईलने हा फटका त्याच्या बॅटमधून आला होता सुनील चावरीकडून. राष्ट्रवादी चषक में अगला मुकाबला एनबी मेहताब अवध 11 और एंजल कोलकाता. रिव्यू लिया गया है. सुनील चावरी और शाहिद शेख, बहुत ही बढ़िया स्काई ब्लू कलर के पहनावे में आप देख रहे हैं. गोविंद यूनाइटेड राहुल रायगढ़, जिसे पिरामिडर के नाम से भी पहचाना जाता है. सुनील चावरी स्वयं लेदर बॉल के बहुत अच्छे क्रिकेटर है, डीटीडीसी के लिए खेलते हैं. और वो जो पंच उन्होंने लगाया था नागपुर में, बूटी बोरी में, उनके नाम पर एक शतक भी है. और ऐसा मशहूर और मारूफ क्रिकेटर जिसने पारी की शुरुआत की है शाहिद शेख के साथ.
टेनिस क्रिकेट अब अपने पूरे चरम पर आ चुका है। यहाँ से बहुत सारे टूर्नामेंट इंतजार करते हुए 11 विदाउट लॉस, फर्स्ट ओवर शाहिद ऑन 7, सुनील चावरी ऑन 4। आसमान में उड़ते हुए हवाई जहाज भी इस बात का मजा लेते हुए, हो सकता है कोई खिड़की से हमारे दर्शक भी इसे झांक कर जाते होंगे। इट्स अ फेयर डिलीवरी, लीगल बॉल है। क्रिकेट की शुरुआत होगी। टेक्नोलॉजी का सही इस्तेमाल होना बहुत जरूरी है और हमारे 70-70 के कैमरामैन ने अभी तक बैंग ऑन टारगेट कवर किया है लाइव ब्रॉडकास्ट का। गुड जॉब। 11 रन. पहिलं षटक सुरू असताना शाहिद खेळतोय 7 वर. सुनील चावरीच्या बॅटमधून एक चौकार, 2 बॉल त्याने फेस केलेत. 4 बॉलचा खेळ समाप्त. राऊंड विकेट विश्वनाथ. स्विच हिटचा प्रयत्न होता. ही लाईन चांगली आहे. लवकर ओळखलं यावेळेला बॅटरला. विश्वनाथने फॉलो केला आणि बरोबर चांगला बॉल त्याने हाताळलाय. चांगली गोलंदाजी. 11 रन विदाउट लॉस. लेफ्टी के लिए राउंड द विकेट आ रहे विश्वनाथ, एंगल बनाकर थोड़ा सा मुस्कुरा भी रहे। यस, आई हैव बीटन हिम। अब अनिकेत राउत के जैसा देखिए, वो भी एक साहस करने चले गए एक बड़ा शॉट खेलने के बाद। नाउ दिस इज वेरी इंपॉर्टेंट। पहले ओवर में 11 रन, कोई विकेट नहीं। शेवटचा बॉल पुल केलाय. पॉवरफुल आहे. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. शॉर्ट बॉल होता, त्याला बरोबर ओळखला आणि बॅकफुटला जात असताना चांगला पुलचा फटका. ओव्हरची होते समाप्ती. षटकाराने हे षटक समाप्त होते. टीमची धावसंख्या 17. खराब लाईन होती यावेळेला बॅटरसाठी आणि बॅकफुटला जाऊन सुनीलने हा उडवला मिड विकेटला. राष्ट्रवादी षटकार. सत्रह रन। पहले ओवर को कंपेयर करें तो पहली पारी में पहले ओवर में 13 रन बने थे और एक विकेट गिरा था। ये वो समय था जब ओमकार देसाई पहले 3 बॉल में 3 चौके लगा चुके थे। उसी के जवाब में 17 रन बन चुके हैं। और पावर प्ले में बल्लेबाजी कैसी होनी चाहिए, दोनों बैटर आक्रामक तीखे तेवर लेकर उतरे हैं और यहाँ पर अब जो लक्ष्य है उसकी ओर धीरे धीरे अग्रसर होते हुए TWJ डोमिनेटर गुहागर पालघर टीम के लिए गेंदबाजी ये बहुत मायने रखेगी। और नया ओवर लेकर आ रहे हैं अब इरफान। सेकंड ओव्हरमध्ये इरफान बॉलिंगसाठी आणि रन झाले 17. सुरुवात धडाक्यात केली आहे बॅटिंग करत असताना टीम गोविंद युनायटेड रायगडने या मॅचमध्ये. लक्ष्य 58 रनचं पहिल्याच ओव्हरमध्ये 17. ओमकार देसाई आपल्या खेळाडूंबरोबर चर्चा करत असताना अनिकेत क्षेत्ररक्षण इथे सजवत असताना, परंतु त्यांच्या समोर तेवढाच ताकदवान फलंदाज आहे शाहिद. इरफानकडून आता अपेक्षा आहेत पॉवर प्लेमध्ये काही विकेट्स पाहिजेत दबाव टाकण्यासाठी TWJ डॉमिनेटर गुहागर पालघरला, आणि तो प्रयत्न करावा लागेल. ऑन साईडला एक लॉंग ऑन ठेवण्यात आल्याने डीप स्क्वेअर लेग आहे शाहिदच्या फॉलिंग स्वीप रोखण्यासाठी. पॉईंट 38 सर्कलच्या आतमध्ये बॅकवर्ड पॉईंट. शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग. हा बॉल वाईड यॉर्करचा प्रयत्न जास्त बाहेर इथे करण्याचा प्रयत्न होता बॅटर पासून आणि अतिशय चांगली लाईन डॉट बॉल. आपण टॉस घेतोय राजूभाई आणि कारभारी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये. एंजल कोलकाता, NB मेहताब पुणे अवध. कौन कॉल करेगा? हाँ. हेड. टॉस जीतकर रिसन फील्डिंग करने का फैसला NB अवध का और बल्लेबाजी के लिए आमंत्रित किया है एंजल कोलकाता टीम को. ऑल द बेस्ट दोनों टीमों को. और टू कॉम्बॉक्स. पहिला बॉल वाईड यॉर्कर, दुसरा बॉल त्याच लेंथवर करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला तयार होता बॅटर शाहिद. त्या बॅटमधून येतोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय राष्ट्रवादी चषक चौकार. बहुत ही बेहतरीन शुरुआत कही जाएगी शाहिद शेख और सुनील चावरी द्वारा. अगले मैच का टॉस हो चुका है. NB मेहताब अवध ये टीम ने टॉस जीतकर फील्डिंग करने का फैसला किया है. पहले बल्लेबाजी करेगी एंजल कोलकाता पश्चिम बंगाल. भव्य शुरुआत यहाँ पर गोविंद यूनाइटेड राहुल रायगढ़ द्वारा 21 विदाउट लॉस.
वेगवान बॉल, तेवढाच चांगला ड्राईव्ह, मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे, सिंगल इथे मात्र मिळताना दिसेल. शाहिदच्या भात्यामध्ये सर्व स्ट्रोक आहेत, तो फॉलिंग स्वीप मारू शकतो, त्याच्याकडे हेलिकॉप्टर स्ट्रोक आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं मगाशी जो फुल टॉस होता, वाईड यॉर्करचा प्रयत्न होता, ऑन साईडला त्याने मनगड्याच्या साहाय्याने वळवला. त्याच्यानंतर ड्राईव्ह तो खूप चांगल्या पद्धतीने मारतो, शॉर्ट बॉलला हुक चांगला खेळू शकतो, मागे 360 प्लेअर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाऊ शकतं आणि तसे फटके त्यांनी मारलेले आहेत या हंगामात. रन झालेले आहेत 22. परंतु दुसऱ्या बाजूला सुनील चावरी टेक्निकली साऊंड बॅटर कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे सुनील चावरी, कारण लेदर क्रिकेटचा प्रचंड अनुभव या खेळाडूकडे आहे. एक शतक जसं की तुम्ही मगाशी उल्लेख केला बुटीबोरीच्या स्पर्धेमध्ये त्याने ठोकलाय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, आणि या हंगामात तर तो वेगळ्याच फॉर्ममध्ये आहे. हा पहा, एक वेगवान बॉल, यॉर्करचा प्रयत्न होता, ऑन ड्राईव्ह इथे करत असताना खराब क्षेत्ररक्षण, बॉल चाललाय मागे, 2 रन इथे नक्की मिळतील बॅटर सुनील चावरीच्या खात्यात. या 2 धावा. रनों को इकट्ठा करना ये भी एक कला है. चौके छक्के लगेंगे. बहुत अच्छी बल्लेबाजी का मुजाहिरा पेश किया है. 24 विदाउट एनी विकेट्स. यावेळेला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, एक्स्ट्रा कव्हरला तिथे फक्त एकच रन मिळताना दिसेल. आता या सिंगल बरोबर धावसंख्या आकार घेत असताना चांगली फलंदाजी सध्या सुरू आहे गोविंद युनायटेड रायगडची. रन झाले स्कोअर बोर्डवर 25-25 विदाउट लॉस. सोपा वाटतोय हा सामना बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी, परंतु इथे विकेट घ्याव्या लागतील, तो प्रयत्न करावा लागेल इरफान आणि त्याच्यानंतर उर्वरित जे गोलंदाज आहेत त्यांना. कारण पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं जे पहिले 2 फ्रंटलाईन सीमर होते दोघांनीही 2-2 विकेट घेतल्या होत्या, विश्वजीत ठाकूर आणि अंकुर सिंग. यावेळेला चांगला ड्राईव्ह इथे कव्हर्सला, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, फक्त एकच धाव मिळताना दिसेल शाहिदला. पार्टनरशिप चांगली बिल्ट होत असताना पाहायला मिळाली. 2 ओव्हरचा खेळ संपलाय, 13च्या सरासरीने बॅटिंग करत असताना सध्या गोविंद युनायटेड रायगडची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 26-26 विदाउट लॉस. 2 पावर प्ले को कंपेयर करें. पहली पारी में 2 ओवर के बाद स्कोर था 23, 2 विकेट के नुकसान पर, जिसके जवाब में 26 रन बने, कोई विकेट नहीं गिरा है. और दोनों बैटर्स जो है बहुत मुस्तैदी के साथ इस वक्त बल्लेबाजी कर रहे हैं, यानी कि 3 रन आगे चल रहे हैं ये स्टेज पर. ये खूबसूरत रंगों की दुनिया, वो एडवर्टाइज याद आता है, हर रंग कुछ कहता है कि इसमें कौन रहता है. तो फ्लोरोसेंट ग्रीन में TWJ डोमिनेटर गुहागर रहता है और स्काई ब्लू में रहता है यानी कि गोविंद युनाइटेड रायगढ़. 24 बॉल्स, 32 टू विन, इजी इक्वेशन, 8 रन्स पर ओव्हर. आणि या सर्व प्रेक्षक गॅलरीमध्ये राहतात, हे सर्व प्रेक्षक आनंद घेत आहेत या राष्ट्रवादी चषक 2022चा. आणि एक वेगळीच उपलब्धी आहे या स्पर्धेची. जर आपण विचार केला तर 10 लाख रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक, 5 लाख द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक, आणि यावर्षी एक 4 व्हीलर कार दिली जाणार आहे मॅन ऑफ द सिरीज जो खेळाडू ठरेल या स्पर्धेमध्ये. त्याच्यामुळे भरपूर चर्चा या स्पर्धेची टेनिस बॉल क्रिकेटच्या वर्तुळात राहिलेली आहे. आणि चर्चेमध्ये नेहमीच ही असते स्पर्धा, कारण दरवर्षी अव्वल दर्जाचं आयोजन केलं जातं, जे व्यक्तिमत्व सध्या तुमच्या स्क्रीनवर पाहायला मिळते यांच्या माध्यमातून. बहुत अच्छा आयोजन अन्ना द्वारा. हमारे विजय लोखंडे जी को भी आप देख सकते हैं एंजॉइंग क्रिकेट. परफेक्ट क्रिकेटिंग कंडीशंस, परफेक्ट ग्राउंड, और आप देखें दर्शक मजा ले रहे हैं. अगले कुछ दिन तक भाई यार दोस्त सभी को भाई मिलना है तो सीधा पंतनगर में आके मिलो, मेरे पास टाइम नहीं है. तुम भी मेरे साथ देखो राष्ट्रवादी कप. अगदी बरोबर आहे. प्रत्येकाच्या सुखादुःखात धावून जाणारे अण्णा आता मात्र फक्त आपल्याला याच मंचावर पाहायला मिळतील येणाऱ्या 4 रात्रीमध्ये. दिवस रात्रीचा खेळ सातत्याने रंगेल, कारण 128 लोकल टीम्स देखील या स्पर्धेमध्ये खेळलेल्या आहेत. त्यांना देखील एक हक्काचं व्यासपीठ दरवर्षी राष्ट्रवादी चषकाच्या माध्यमातून राखी दिदी यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलं जातं, आणि त्यांच्यासाठी देखील 1 लाख रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ठेवण्यात आलेलं आहे. हे मात्र विशेष. 58च्या लक्षाचा पाठलाग. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 27. फलंदाजी करणारा संघ गोविंद युनायटेड रायगड TWJ डॉमिनेटर गुहागरच्या विरुद्ध खेळत असताना विकेट पाहिजे. विकेट जर मिळाली तर कमबॅक होईल, अन्यथा हा सामना अगदी खुला आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी, आणि तो प्रयत्न करावा लागेल अक्षयला. 2 ओव्हरमध्ये विकेट मिळवता आलेली नाहीये TWJ गुहागर पालघरला. सुनील चावरी चांगला खेळतोय, त्याने रन केले 13. शाहिदच्या धावसंख्येमध्ये रन आहेत 14, आणि कोणती एक्स्ट्रा रन आलेली नाहीये. दोन्ही बॅटरने बॅटने रन केलेले आहेत या 27. यावेळेला बॅकफुटला जात असताना स्क्वेअर कट गॅपमध्ये चाललाय बॉल, रन्स मिळतील 4. येतोय राष्ट्रवादी चषक चौकार.
और इस तरह के शॉट जब आप खेलते हैं ना तो पब्लिक को भी मजा आता है कि यस हम एक गुणवत्ता भरा क्वालिटी क्रिकेट देख रहे हैं. हुक केलाय, यावेळेला शॉर्ट बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर, बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग. अप्रतिम फटका होता. राष्ट्रवादी चषक षटकार. थोडासा शॉर्ट बॉल टाकला तयारच होता, कारण या अगोदर स्क्वेअर कट मारलेलाच होता आणि हा देखील बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे राष्ट्रवादी चषक षटकारासाठी. कुणाल बल्लेबाज इतनी अच्छी टाइमिंग के साथ खेल पा रहे हैं, उसके पीछे उनकी मेहनत प्रैक्टिस तो है, लेकिन मैदान के ऊपर जो लाइट है ना वो उनको उसके लिए मोटिवेशन दे रही है. देयर इज इनफ लाइट ऑन द ग्राउंड. आप देखिए टावर्स तो है, लेकिन बीच बीच में देखिए, बीच में भी जो लाइट्स लगाई गई है पूरे मैदान को प्रकाशमान कर दिया है इस टूर्नामेंट ने. पुन्हा एकदा बॅकफुटला जात असताना गाईड केलंय. बॅकवर्ड ऑफ पॉइंट डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, तिथे 1 रन मिळताना दिसेल. अगदी बरोबर उल्लेख केला हरीशजी. मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये म्हणूनच आपण मगाशी उल्लेख केला की खेळपट्टी खूपच चांगली बनवण्यात आलेली आहे. फ्लड लाईटची व्यवस्था अतिशय चोख आहे. असं वाटतच नाही की रात्रकालीन क्रिकेट सध्या आपल्या समोर सुरू आहे. असं वाटतं की एका वेगळ्याच दुनियेमध्ये आपण सकाळी क्रिकेटची स्पर्धा पाहतोय, परंतु एन्जॉय करतात सर्व प्रेक्षक, आनंद घेत आहेत या राष्ट्रवादी चषकाचा. 38 धावा, 38 विदाऊट लॉस. गोलंदाज अक्षय थोडासा महागडा या ओव्हरमध्ये ठरत असताना मिडविकेट आहे. डीपमध्ये बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, खाली राहिलाय बॉल, विश्वनाथकडे जाईल तोपर्यंत 1 धाव मिळते शाहिदला. शाहिद खेळतोय 15 वर 24 वर खेळतोय. सुनील चावरी यांनी एक मोठी पार्टनरशिप तिसऱ्या ओव्हरमध्येच 13च्या सरासरीने 39 धावा केलेल्या आहेत टीम गोविंद युनायटेड रायगडने. लास्ट बॉल या ओव्हरचा. अक्षय बॉलिंगसाठी आणि त्याच्या समोर सुनील चावरी. यावेळेला पुन्हा एकदा बॅकफुटला जात असताना फक्त हलक्या त्याने पंच केलाय बॅकवर्ड ऑफ पॉइंट. तिथे 1 रन इथे मिळताना दिसेल. ओव्हरची होते समाप्ती. 40 रन 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर गोविंद युनायटेड रायगड या मॅचमध्ये 58 रन चेस करण्यासाठी उतरला होता आणि आता 18 बॉलमध्ये 18 रन. रन बॉल इक्वेशन आलाय. सोपा सामना टीम गोविंद युनायटेड रायगडसाठी. देखिए पहली पारी में पहले 3 ओवर के बाद स्कोर था 30, 3 विकेट के नुकसान पर 10 रन आगे चल रहे और कोई विकेट नहीं खोया है. ये सबसे बड़ी बात है. 18 गेंदे 18 रन, बहुत आसान समीकरण इस मैदान पर कोई भी बैटर के लिए कहा जाएगा. पहले 3 ओवर में कोई विकेट नहीं गिरा है. विकेट नहीं गिरा ये तो अलग बात है, लेकिन कोई हाफ चांस भी नहीं दिया गया है कैच करने का. ये सबसे बड़ी बात है. सरस, सुंदर, सलील और निर्दोष बल्लेबाजी जिसको कहा जाता है वो यहाँ पर उजागर करते हुए गोविंद यूनाइटेड रायगढ़. यूनाइटेड ये जो शब्द है ना बहुत इंपॉर्टेंट है. यूनाइटेड वी स्टैंड, डिवाइडेड वी फॉल. और इसलिए जब आप यूनाइटेड है तो आप विजेता हैं. 40 विदाउट लॉस, 18 बॉल्स 18 टू विन. नया ओवर. इरफान द्वारा पटकी हुई गेंद इस बार हुक कर दिया है. कैच आउट का मौका, टप्पा खाती हुई गेंद और इस बार बाउंड्री लाइन के 2 से 3 गज अंदर उसे रोका गया था. 2 रन लेना चाहते थे, लेकिन आखिरकार सुनील चावरी टेकिंग अ सिंगल. 41. बहुत ही मजबूत पार्टनरशिप. हर प्रकार के शॉट दोनों के बीच में, जैसा आपने उल्लेख किया, कट है, पुल है, ड्राइव है, स्वीप है, रिवर्स है. हर प्रकार के शॉट्स ये जोड़ी ने दिखाए हैं और दर्शकों को आनंद विभोर किया है. चांगली बॅटिंग, आक्रमक बॅटिंग, विशेष म्हणजे दोन्ही बॅटरकडून रन बनताना दिसत आहेत. 41 झालेत स्कोर बोर्डवर. इरफान पंतनगर एंड कडून आणि पहा पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न होता. मागे क्षेत्ररक्षक आहे. 1 रन इथे कंप्लीट केली जाईल. आणि आपण पाहिले चारही बाजूला त्याच्या बॅटमधून फटके आलेले आहेत. दुसऱ्या बाजूला सुनीलने खूप चांगले फटके सजवलेले आहेत. व्ही शेपमध्ये त्याच्या बॅटमधून चांगले फटके आले. एक हुक शॉट त्याने दाखवला, पुलचा एक षटकार त्याने दाखवला मिडविकेटला, आणि त्याच्याचमुळे एक मोठी पार्टनरशिप पहिल्याच मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळाली. टीम गोविंद युनायटेड रायगडकडून सध्या शाहिद खेळतोय 16 वर, 26 वर खेळतोय सुनील चावरी. इरफान त्याच्या सेकंड ओव्हरमध्ये पंतनगर एन कडून गोलंदाजी करत असताना बॅटच्या आतमधल्या कडेला बॉल लागलाय, नाही मिळणार रन. हा डॉट बॉल आलाय. डॉट बॉलचं तेवढं जास्त प्रेशर सध्या तरी बनणार नाहीये, कारण 18 बॉलमध्ये 18 रनचं इक्वेशन होतं 3 ओव्हर नंतर. परंतु सध्या दबाव पूर्णपणे नाहीसा झालाय त्या फलंदाजीमुळे.
10 में से 9 बार मुकाबलों में मिस्टर एक्स्ट्रा जो है सरदर्द बनते हैं। बॉलिंग अच्छी रही है लेकिन विकेट नहीं गिरा पाए हैं, ये भी उतना ही कड़वा सच है TWJ डॉमिनेटर गुहागर पालघर के लिए। एक्स्ट्रा रन आलेलेच नाहीयेत. गोलंदाजी अतिशय चांगल्या टप्प्यावर झाली, परंतु मेरिटवर फलंदाजी झाली हे मात्र विशेष. दोन्ही फलंदाजांनी रन चांगले केलेले आहेत. स्ट्रायकिंग एंडला सुनील चावरी. यावेळेला मनगडाच्या सायने बॉलला वळवलंय. स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे राष्ट्रवादी चषक षटकार. ज्यावेळेला खेळतो त्याच्याकडून हुक शॉट ज्यावेळेला येतो, पुल शॉट येतो, ड्राईव्ह येतो, कट स्क्वेअर कट येतो, हे सर्व फटके आतापर्यंत ज्या स्ट्रोकचा आपण उल्लेख केलाय क्रिकेटमध्ये जे कॉपीबुक फटके आहेत ते सर्वच्या सर्व फटके मारलेले आहेत फलंदाजीमध्ये सुनील चावरीने. 33 रन नॉट आउट. टीमची धावसंख्या 49. यावेळेला इथे संधी मिळू शकते. बॉलर मागे धावतोय. कॅच घेतला जाईल का? पहिल्या प्रयत्नानंतर दुसऱ्या प्रयत्नामध्ये अपयश आलं. कॅच ड्रॉप. सिंगल मिळेल. 50th अर्धशतक पूर्ण गोविंद युनायटेड रायगडचं. इसमें गेंदबाज का भी दोष नहीं है क्योंकि फॉलो थ्रू में पीछे जाना आसान नहीं होता। हमने देखा बंटी ने किस तरह वहाँ पर कैच लिया था, लेकिन वेल ट्राई। लेकिन अब चीज़ें हाथों से दूर जा रही है, हाथ से फिसलती हुई समुंदर की रेत की तरह अब ये मुकाबला दूर जा रहा है। 12 गेंदें बची है और महज 8 रन चाहिए। बहुत अच्छी बल्लेबाजी का मुजाहरा पेश करते हुए सुनील चावरी आज बहुत ज़्यादा आकर्षक, आक्रामक और असरकारक नजर आए हैं। शाहिद ने एक ठहराव वाली बल्लेबाजी की है। पहली बॉल पर जो उन्होंने शॉट लगाया था समा बांध दिया और उसके बाद ये दोनों बल्लेबाज जो हैं इन्होंने कोई मौका नहीं दिया है TWJ डोमिनेटर गुहागर पालघर को। नाम भले उनका डोमिनेटर है लेकिन मैच को डोमिनेट रायगड कर रहा है। यशामध्ये शंकाच नाही. आता 12 बॉलमध्ये फक्त 8 रन करायचे सामना जिंकण्यासाठी. ओव्हर नंबर 5 बॉलर आहे मनोज पाटील. त्याच्यासमोर बॅटर शाहिद शेख. 17 रन नाबाद. 170चा स्ट्राईक रेट. यावेळेला यॉर्कर लेंथवर बॉल होता. बॅकवर्ड ऑफ पॉइंट आणि गलीच्या मध्ये दिशा दिली, तिथे सिंगल प्राप्त केली. सिंगल बरोबर रन झाले 51. 51. और जब आप टूर्नामेंट के पहले ही मैच में इस तरह की पार्टनरशिप से बुनियाद रखते हैं तो टूर्नामेंट में आपके आगे बढ़ने के चांसेस भी बढ़ जाते हैं और टीम के अन्य खिलाड़ियों का हौसला जो है वो भी बढ़ जाता है कि यस हमने अच्छी शुरुआत की है। कल हम उपविजेता रहे थे, आज एक नया दिन है, नई शुरुआत है, हम विजेता बनेंगे, ये सोच के साथ उतरा हुआ गोविंद युनायटेड रायगड। डिफेंडिंग चॅम्पियन खेळत आहेत रायगड. स्पर्धेमध्ये बॅकफुटला जात असताना आणखीन एक चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. कव्हर्सला खूप चांगल्या पद्धतीने खेळला या मॅचमध्ये आणि हे ग्राउंड तसं नेहमीच रास आलंय फलंदाजी करत असताना. सुनील चावरीसाठी चांगले स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आलेत. पहिल्याच मॅचमध्ये आपण पाहिले अर्धशतकीय भागीदारी झाली. 52ला कोणतीच विकेट गमावलेली नाहीये गोविंद युनायटेड रायगडने आणि ही पार्टनरशिप नेहमी लक्षात राहील या राष्ट्रवादी चषकामध्ये. 52 रन. फुल टॉस होता, बीट केलं इथे पेसने, कदाचित कारण लक्षातच आला नाही हा बॉल. विनंती असेल मॅच झाल्यानंतर मैदानात कोणी जाणार नाहीये. पुढची जी मॅच असणार आहे त्या टीमचे बॅट्समन आणि फिल्डर हेच मैदानात जातील, इतर कोणीही मैदानात जाणार नाही. प्रेक्षकांना नम्र विनंती आहे, लगेच सामना सुरू होईल त्याच्यामुळे आपण कोणीही ग्राउंडच्या आतमध्ये जाऊ नका. दोन्ही टीम तयार आहेत सेकंड मॅच साठी. पुन्हा एकदा टाइम करता येत नाहीये सध्या फलंदाजीमध्ये शाहिदला. दुसऱ्या बाजूला चांगला खेळ सुनील चावरीचा. रन झाले स्कोर बोर्डवर या सिंगल बरोबर 53. आता धावा करायचे सामना जिंकण्यासाठी फक्त 5. पूरी तरह से मैच को खोलकर रख दिया है। पहली विजय मतलब पिछले साल जहां रुके थे विजय के साथ, विजय से शुरुआत करते हुए राष्ट्रवादी कप में गोविंद युनाइटेड रायगढ़। पुन्हा एकदा बॅकफुटला जात असताना चांगला कट शॉट डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, नाही अडवू शकणार आणि हा येतोय राष्ट्रवादी चषक चौकार। क्या बैटिंग कर रहा है सुनील चावरी। करीबी स्टेशनरी के दुकान से सुंदरम की किताब लाए, नोटबुक लाए
और पार्कर के पेन से लिखने का जो मज़ा है ना, ऐसी मखमली और मुलायमी बल्लेबाजी सुनील चावरी कर रहे हैं यहाँ पर, मानो अपने बल्ले को पेंट ब्रश की तरह घुमाया था। यावेळेला फक्त दिशा दिली, सिंगल रनने हा सामना फिनिश होतोय. पहिला सामना इथे जिंकलेला आहे गोविंद युनायटेड रायगडने. सुरुवात चांगली झाली आहे राष्ट्रवादी चषकाची गोविंद युनायटेड रायगडसाठी. आणि विशेष म्हणजे काय तर 5 ओव्हरमध्ये हा सामना संपलाय. कोणतीही विकेट न गमावता पहिल्या विकेटसाठी भागीदारी राहिली 58 रनची शाहिद शेख आणि सुनील चावरीच्या दरम्यान. अभिनंदन टीम गोविंद युनायटेड रायगड. हॅडलक बॉयज TWJ डॉमिनेटर. परंतु लीग स्टेजमध्ये यावर्षी राष्ट्रवादी चषक ही स्पर्धा रंगते, त्याच्यामुळे तुम्हाला आणखीन एक संधी या सामन्यामध्ये नक्की मिळणार आहे. पाहूया तो सामना चौथा असणार आहे यावेळेला टीम TWJ डॉमिनेटर पालघरचा. कारण यानंतरच्या सामन्यामध्ये जो संघ पराभूत होईल तो TWच्या विरुद्ध खेळताना दिसेल. मॅच समरी पहा. TWJ डॉमिनेटरने रन केले 57, 6 फलंदाज बाद झाले. मंगेश वैती 19, ओमकार देसाई 12, अनिकेत राऊत 8 आणि किशन देवेंद्रने रन केले होते 8. दुसऱ्या बाजूला दुसऱ्या डावामध्ये रन चेस करत असताना 39 नॉट आउट सुनील चावरी. शाहिद शेखने रन केले 19 आणि 10 विकेटने हा सामना इथे मात्र जिंकलेला आहे टीम गोविंद युनायटेड रायगडने. अभिनंदन. चला लगेच सेकंड मॅचकडे आपण वळणार आहोत. टॉस इथे जिंकलाय NB मेहता अवध 11 धनकवडी पुणेने एंजल कोलकाताच्या विरुद्ध खेळत असताना. आणि प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय NB अवध 11 धनकवडी पुणेने.